अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आता आपण बृहदारण्यक उपनिषद चालू आहे, चतुर्थ ब्राह्मण. आणि चतुर्थ ब्राह्मणातले आपण 6 मंत्र घेतलेले आहेत. आणि त्या 6 मंत्राच्या नंतर आता आज आपण पुढचा मंत्र घेणार आहोत. तेव्हा 6वा मंत्र संपून 7वा आपल्याला मंत्र घ्यायचा आहे. त्याची थोडक्यात सुरुवात केली होती मी, त्याची संक्षिप्त पुनरावृत्ती करून आपण पुढचं काय भूमिका आहे त्यांची. त्यांनी काही दृष्टांत दिलेले आहेत आत्मस्वरूपाबद्दल. आत्मस्वरूपाचं ग्रहण कसं करावं ह्याच्या संदर्भात त्यांनी काही उदाहरणं दिलेले आहेत. त्या उदाहरणावरून आपल्याला सर्वत्र ते ब्रह्मतत्व कसं आहे, सर्वत्र आत्मतत्व कसं असतं हे आपल्याला समजेल. तेव्हा इथे असा एक प्रश्न विचारला होता की या समयी स्थिती कालामध्ये हे सर्व काही आत्माच आहे अशा प्रकारे ग्रहण कसं काय केलं जाऊ शकतं, हा प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाच्या संदर्भातच त्यावेळेस उत्तर असं दिलं होतं की सर्वत्र त्या चिन्मात्राची अनुवृत्ती होण्याच्या कारणाने सर्वांची ही चित स्वरूपातच असते. चित स्वरूपा म्हणजे एकरूपता, सच्चित आनंदामधलं चित तत्व आहे, चैतन्य तत्व आहे. त्या चैतन्याच्या कारणाने ती संवेदना आपल्याला प्राप्त होते आत्मस्वरूपाची. त्यामुळे त्या चिन्मात्राची अनुवृत्ती होण्याच्या कारणाने सर्वांचीच ही चित स्वरूपताच असते असे जाणलं जात असतं. आणि ह्या विषयामध्ये दृष्टांत दाखवल्या जात आहे ज्या स्वरूपाच्या भिन्नतेने ग्रहण केल्या जाऊ शकत नाहीत तो तद्रूपच होत असतो असे लोकांमध्ये पाहायला गेलेले आहे. तेव्हा या संदर्भामध्ये आता हा मंत्र आहे की मंत्र असा आहे की स यथा दुंदुभेर्यन्य मानस्य न बाह्यांग शब्दान शक्नू याद ग्रहणाय दुंदुभेस्तु ग्रहणेन दुंदुभ्या घातस्य वा शब्दो गृहीतः. आता याचा अर्थ असा आहे शब्दशः की तो दृष्टांत असा आहे की ज्या प्रकारे ताडण केल्या जात असते परंतु दुंदुभी अथवा दुंदुभीच्या आघातास ग्रहण केल्याने त्याचा शब्द देखील ग्रहण केला जात असतो. दुंदुभी म्हणजे मृदुंग ज्याला आपण म्हणू. त्या मृदुंगाला ताडण म्हणजे त्याच्यावरची जी कातडी आहे ती कातडी ओढून घेतल्यानंतर त्याच्यावर जेव्हा आपण आघात करतो म्हणजे आपण नाद काढतो तेव्हा त्या नादातून जे शब्द निर्माण होतात तर ते शब्द जे आहेत ते शब्द आणि ती म्हणजे तो मृदुंग याच्याशी एकरूपता आपल्याला मिळते असा हा दृष्टांत आहे. तेव्हा ह्या दृष्टांताचा ह्या अर्थाचा आशय असा आहे की जसे अर्थात तो दृष्टांत असा आहे की लोकात ज्या प्रकारे दंडादीने हनन ताडन इत्यादी केले जात असते ते हे इथं असे ताडन केले असताना दुंदुभी भेरी आदीच्या बाह्य शब्दास अर्थात पसरलेले जे शब्दविशेषाचे हे दुंदुभीच्या विशेष शब्दास कोणी ग्रहण करत नाही तर दुंदुभीच ग्रहण करतात. निर्माण होते ती दुंदुभीची म्हणजे त्या मृदुंगाची संवेदना निर्माण होते. तो आपल्याला त्या ठिकाणी कोणता शब्द निर्माण झालेला आहे तर हा काही आपण तिथे विषय नसतो. तर तो शब्दाच्या बरोबरीने आपण त्या मृदुंगाशी एकरूप होतो. तेव्हा हे जे शब्द आहेत हे दुंदुभीचेच शब्द आहेत अशा प्रकारे ते विशेष शब्द देखील त्या ठिकाणी हे सहजच गृहीत केल्या जातात. कारण की दुंदुभीच्या सामान्य शब्दास सोडून तर त्याची सत्ताच नसते. कारण जिथे हे शब्द आहेत त्यातून नाद बाहेर पडल्या नादातून जे शब्द सत्ता ही आहे तो शब्द आहेत असं आपल्याला येतं. तेव्हा अथवा आघात आहे त्या दुंदुभ्या घात विशिष्ट शब्द हे सामान्याचे ग्रहण होण्याने त्याचे हे अंतर्वर्ती विशेषाचे देखील ग्रहण केले जाऊ शकते. आणि त्यापासून ते भिन्न करून त्याचे ग्रहण होऊ शकत नाही. त्यामध्ये भिन्नता आपल्याला आणताच येणार नाही. जोपर्यंत एकरूपता आहे तोपर्यंतच आपल्याला त्या शब्द आणि ती दुंदुभी या दोघांचंही वैशिष्ट्य कळत असतं. कारण ही विशेष रूपाने तर त्याचा आहे विशेष हे वेगळे पण असं काही प्रकारे स्वप्न आणि जागृतीस कशा कशा देखील वस्तू ह्या विशेष प्रज्ञानानेच हे अलग ग्रहण केल्या जाऊ शकत नाही. आणि ते प्रज्ञान आणि स्वप्नामधील संवेदना आणि जागृत अवस्थेतील संवेदना ही एकरूप असते. त्यामुळे ती प्रज्ञानाने ती अलग करता त्याच्या पासून प्रज्ञानाला
प्रज्ञान या शब्दाचा अर्थ असा आहे की चैतन्य, ते आत्मतत्व. त्या आत्मतत्वाला त्या आविष्कारात मध्ये असलेलं जे जीव जगत आहे त्याच्यापासून तुम्हाला अलग करता येणार नाही, हा त्याचा आशय आहे. म्हणून प्रज्ञानापेक्षा भिन्न त्याचा अभावच उचित आहे, असं आपल्याला म्हणता येईल. की प्रज्ञान जर नसेल तर त्याचा अभाव आढळेल, आणि प्रज्ञान नसेल तर त्याचा, प्रज्ञान असेल तर त्याचा कुठल्याही प्रकारचा ह्या आविष्कारामधूनच तो आपण ते पाहू शकू, असा याचा आशय आहे. तेव्हा या संदर्भात पुढे अजून एक उदाहरण दिलंय. जसं आपण दुंदुभीचं उदाहरण पाहिलं, तसं आता शंखाचं उदाहरण आहे. तेव्हा मंत्र क्रमांक 8 याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स यथा शंखस्य ध्यायमानस्य न बाह्यां शब्दांग शक्नुयात दग्रहणाय शंखस्य वा शब्दो गृहीतः. म्हणजे त्याचा दृष्टांत असं दिलेला आहे की जो कोणी वाजवलेला तो ग्रहण केले जात असते, त्या शब्दाचे देखील त्यावेळेस ग्रहण केले जाऊ शकते. म्हणजे इथे शब्द आणि याच्यातून निघालेला, शंखातून निघालेला ध्वनी हा एकच आहे, आणि तो ध्वनी म्हणजेच तो शंख आहे, असे हे सगळ्या तिन्ही मध्ये एकत्व पाहिलं जातं. तेव्हा असा हा दुसरा दृष्टांत आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की तो दुसरा दृष्टांत असा आहे की ज्या प्रकारे वाजवले जाताना शब्दाशी संयुक्त केले जाताना, अर्थात फुंकल्या जाताना शंखाचे बाह्य शब्दाचे ग्रहण करू शकत नाहीत इत्यादी पूर्ववतच हा अर्थ आहे. म्हणजे ज्याप्रमाणे दुंदुभीमध्ये जे बाहेर निघालेले शब्द आहेत, त्याच प्रकारे शंखामधून सुद्धा हे शब्द आहेत. तेव्हा सगळं हे सारखंच असा हा दृष्टांत आहे. तिसरा तसाच एक अजून दृष्टांत दिलेला आहे. तो असा आहे, मंत्र क्रमांक 9, की स यथा विणायै वाद्यमानै न बाह्यां शब्दां शक्नुयात ग्रहणाय विणायै तू ग्रहणेन विणा वादस्य वा शब्दो ग्रहितः. अर्थ असा की हा तिसरा जो दृष्टांत आहे तो जसे कोणी वाजविली गेलेल्या विणेच्या बाह्य शब्दास ग्रहण करण्यास समर्थ नसतो, परंतु वीणा आणि विणेच्या स्वरास ग्रहण होण्यास त्या शब्दाचे देखील त्यावेळेस ग्रहण होत असते. म्हणजे त्याच अर्थाने इथे तिसरा पण दृष्टांत सांगितलाय की विणायई वाद्यमानाई मानायई, अर्थात वाजवलेली जाणारी विणेचे इत्यादी जे काही समजले पाहिजे. इथे अनेक दृष्टांताने ग्रहण जे सामान्याची बहुलता प्रगट करण्यासाठी आहे. म्हणजे सामान्य गोष्ट म्हणजे दिसायला जरी ती वीणा असली तरी त्याचा प्रत्यक्ष अनुभव जो आहे ती ज्यावेळेस शेडली आणि त्यातून जो शब्द बाहेर आला त्यावेळेस आपल्याला त्या वीणेचं आपल्याला अस्तित्व जाणवतं. किंवा चेतन आणि अचेतन, सामान्य आणि विशेष, अनेक आणि विलक्षण, ज्यांचे ज्या प्रकारे परंपरागतीने एक प्रज्ञान घन महासामान्यामध्ये अंतर्भाव आहे, हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येत असते. त्या प्रकारे दुंदुभी, शंख आणि वीणेच्या सामान्य व विशेष शब्दाचे शब्दत्वामध्ये अंतर्भाव होऊन जात असतो. अगदी त्याच प्रकारे स्थिती कालात सामान्य आणि विशेषत्वाने अभिन्न होण्याच्या कारणाने ब्रह्मतत्वाच्या अशी एकतेचे ज्ञान देखील त्यात प्राप्त होऊ शकते. म्हणजे इथे पूर्णच या तिन्ही दृष्टांतामध्ये एक गोष्ट अशी सांगितलेली आहे की की ह्या ठिकाणी जो जो म्हणून काही आविष्कार आहे तो आविष्कार हा त्या ब्रह्मतत्वाचाच आहे, आणि त्या ब्रह्मतत्वातूनच ब्रह्मांड निर्माण झालं, आणि त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व आणि ब्रह्मतत्वापासून ब्रह्मांड हे इतकं अतूट नातं आहे की तुम्ही जे जे म्हणून काही ब्रह्मांडात पाहाल, अभ्यास कराल, त्या सगळ्याशी, सगळ्याच्या अधिष्ठानाला एकच ब्रह्मतत्व आहे. आणि ब्रह्मतत्वाचं आकलन करायचं असेल तर ब्रह्मांडामधून ब्रह्मतत्वाचं आकलन होऊ शकतं. ते दोन्ही अभिन्न आहे, एकरूप आहे, असं या ठिकाणी अंतिम त्याचा हे निष्कर्ष आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जो विषय आहे तो हे वेद जे आहेत, हे वेद हे परमेश्वरापासून अभिन्नत्व. आता जसं आपण पाहिलं की ब्रह्मतत्व आणि ब्रह्मतत्वातून निर्माण झालेलं ब्रह्मांड हे जसं अभेद्य आहे, हे जसं एकरूप आहे, तसंच ते पुढचा विषय असा गेला की परमात्म्याच्या निश्वासभूत हे ऋग्वेदादी याचे अभिन्नत्वाचे प्रतिपादन केलेले. म्हणजे परब्रह्म परमेश्वराचा जो निश्वास बाहेर पडतो, त्या निश्वास हा ज्ञानपूर्ण असतो, आणि त्या निश्वासामध्ये जे स्पंदन असतात त्या स्पंदनातूनच जेव्हा त्याचं शब्दरूप बाहेर पडतात तेव्हा ते शब्द जे आहेत तेच वेद आहेत. तेव्हा वेद आणि परमात्मा ह्याचे अभिन्नत्व या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे. तेव्हा विषय असा आहे की अशा प्रकारे हे जाणलं जाऊ शकतं की उत्पत्ती कालामध्ये
आणि उत्पत्तीच्या पूर्वी एक ब्रह्मतत्वच होतं. ज्या प्रकारे अग्नीची ठिणगी, धूम, अंगार आणि ज्वालाचा विभाग होण्याच्या पूर्वी अग्नीच असतो आणि म्हणून अग्नीची एकताच या ठिकाणी सिद्ध होत असते. अगदी त्याच प्रकारे नामरूप विकाराने प्राप्त झालेले हे जगत उत्पत्तीच्या पूर्वी हे प्रज्ञान घनच होता. आणि ह्यावरूनच असं सांगितलं जाते की आता पुढचा मंत्र की आता म्हणजे जे म्हणून काही आविष्कारत आहेत त्या ठिकाणी ते ब्रह्मतत्व कसं आहे, तर ह्या परमात्म्याच्या मधून जे वेदाची निर्मिती निश्वासात झाली, सहजतेने झाली, कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये आपण काहीतरी करतोय असा कर्तृत्व भाव त्या ठिकाणी यत्किंचितही नाहीये. तर तो परमात्मा सहजतेने ज्यावेळेस योगनिद्रेमध्ये गेलेला आहे त्यावेळेस त्याचा जो निश्वास बाहेर पडतो तो तेच वेद आहेत. त्या स्पंदनातून जे शब्दरूप बाहेर पडतात, जो ध्वनिरूप बाहेर पडतो, ते ध्वनी आणि शब्द जे आहेत त्याच त्या ऋचा आहेत, त्याच संहिता आहेत. आणि त्या संहितेमधून ज्या ध्वनी आपल्याला प्राप्त होतो तो ध्वनी म्हणजेच तो वेद आहे आणि तो वेद म्हणजेच तो परमात्मा आहे. अशी ही अभिन्नत्व या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा त्या संदर्भामध्ये हा मंत्र क्रमांक 10 असं काय म्हटलंय इथे बघा. स यथार दै स यथार द्रैधा ग्रेरभ्या हिता पृथा धूमा विनिश्चरन्त्येव वा अरेस्य महतो भूतस्य निश्वासितमेतद्य दृग्वेदो आणि यजुर्वेद सामवेदो अथर्व अंगिरस इतिहास पुराण विद्या उपनिषदः श्लोकाः सूत्राण्यानु व्याख्यानानि व्याख्यानान्यसैवता नि निष्पसेति निष्पसीतीनि. अर्थ असा की तो चौथा जो दृष्टांत ज्या प्रकारे त्याचे इंधन ओले असले तर त्याचे असे आधान केलेल्या अग्नीपासून पृथक होऊन त्याच्यातून धूम्र निघत असतो, तसे हे मैत्रिय ह्याप्रमाणे ज्या प्रकारे हे जे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वांगिरस म्हणजेच अथर्ववेद असे आहेत आणि तो या महद्भूताचाच निश्वास आहे. म्हणजे या ठिकाणी महद्भूत जे म्हटलेलं आहे ते परमेश्वराला संबोधून म्हटलेलं आहे. आणि त्याचा जो निश्वास आहे तो निश्वास म्हणजेच हे चार वेद आहेत. आणि ज्या प्रकारे अग्नी जो आहे तो जर इंधन म्हणजे लाकूड जर ओलं असेल आणि त्या लाकडांना जर जाळायचा प्रयत्न केला तर प्रथम जो आहे तो त्या अग्नीच्या प्रत्यक्ष अभिव्यक्तीच्या आधी त्या ठिकाणी धूम्र निघत असतो आणि धूम्र हे अग्नीचंच प्रतीक आहे. तेव्हा त्याच्यानंतर अग्नी निर्माण होणार हेच त्याचं या ठिकाणी निर्देश दिलेला जातो. तशाच पद्धतीने परमेश्वरापासूनच हे वेद निर्माण होतात. तेव्हा वेदाचा शब्द, वेदाचा उच्चारण, वेदाचा ध्वनी आणि वेद ज्या स्पंदनातून निघतो ते स्पंदन आणि ते स्पंदन म्हणजेच त्या परमेश्वराचा निश्वास आणि तो निश्वास म्हणजेच तो परमात्मा आहे. म्हणून तो परमात्मा आणि चतुर्वेद याच्यामध्ये अभिन्नता या ठिकाणी सांगितली आहे. तेव्हा या 10व्या मंत्राचा जो आशय आहे तो असा आहे की हा जो चौथा दृष्टांत आहे तो ज्या प्रकारे अर्ध्रेधा अग्नीपासून जे आर्द्र म्हणजे ओल्या इंधनाने वृद्धिंगत झालेले असेल तर ते अर्धैताग्नी ह्या त्या आधान केल्या गेलेल्या ह्या अग्नीने जे पृथक धूम्र निघत असते ते पृथक म्हणजे नाना प्रकारचे धूम्र. येथे धूम्र शब्दाचं ग्रहण हे ठिणग्या आदीच्या प्रदर्शित करण्यासाठीच आहेत. अर्थात धूम्र आणि ठिणग्या इत्यादी त्यातून निघत असतात. अशा प्रकारे जसे हे हा दृष्टांत आहे हे मैत्रीय. कारण हा जो संवाद चालू आहे तो मैत्रेय आणि याज्ञवल्कामध्ये आहे. आणि याज्ञवल्क त्यांना आता अमृत तत्व काय हे सांगत आहेत. संदर्भ आहे त्यांच्या चर्चेचा हा संदर्भ आहे. तेव्हा हा दृष्टांत देऊन त्या ठिकाणी यज्ञवल्क म्हणतात की हे मैत्रीय या परमात्म्याच्या संबंधी हे प्राकृत महद्भूताचे हे जे निश्वासित असतात म्हणजे श्वास बाहेर पडणार निश्वास असतात अर्थात निश्वासिताच्या समान हे निश्वासित असतात. ज्या प्रकारे प्रयत्नाशिवाय पुरुषाचा निश्वास होत असतो अगदी त्याच प्रकारे त्या विज्ञान घनाचे जगत उत्पन्न होत असते. म्हणजे जगताच्या उत्पत्तीमध्ये सुद्धा हीच प्रक्रिया आहे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रयास नाहीये, कोणत्याही प्रकारचा कर्तृत्व भाव नाहीये, अहम ममत्व नाहीये. तर ते सहजतेने घडणारी गोष्ट आहे आणि ते परमात्म्याच्या माध्यमातून सहजतेने घडतं. आणि तो परमात्मा म्हणजेच ते ब्रह्मतत्व आहे आणि त्या ब्रह्मतत्वातून सहजतेने ब्रह्मांडाची निर्मिती होते. असं हे ब्रह्मांड निर्मितीच्या मागचं जे तत्वज्ञान आहे ते या ठिकाणी सांगितले. त्यामुळे त्यानेच या निश्वासाच्या समान
काय उत्पन्न झाले आहे, तर तो हा जो ऋग्वेद आहे, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा हे 4 प्रकारचे जे मंत्रसमुदाय आहेत आणि इतिहास म्हणजे उर्वशी पुरखांच्या संवादादी ही उर्वशी हापसरा इत्यादी ब्राह्मणच इतिहास आहेत. पुराण आरंभात हे असतच होते इत्यादी विद्या वेदहा सोयम इत्यादी देवजन विद्या उपनिषद प्रिय आहे अशा प्रकारची उपासना करावी इत्यादी श्लोक तदेते श्लोका हा इत्यादी ब्राह्मण आणि ब्राह्मण भागाचा जो मंत्र आहे, सूत्र आहे, वस्तुसंग्रह वाक्य आहे, ज्या प्रकारे की वेदामध्ये आत्मा आहे अशा प्रकारे उपासना करावी आणि इत्यादी जे हे मंत्र आहेत, अनुवाख्यान मंत्र विवरण व्याख्यान अर्थवाद अथवा वस्तुसंग्रह वाक्याचे विवरण हे अनुवाख्यान अनुव्याख्यान असते आणि ज्या प्रकारे चतुर्थ अध्यायामध्ये आत्मेत्य वासित या वाक्याची व्याख्या असते अथवा अन्यो सामान्यो हम अस्मिती न स वेद यथा पशुरेवम या वाक्याचे व्याख्यान हे शेष अध्यायच आहे. मंत्रविवरणाचा अर्थ मंत्र व्याख्यान आहे. अशा प्रकारे इतिहासादी सांगितले गेलेले हे 8 प्रकारचे ब्राह्मण भाग आहेत आणि अशा प्रकारे ह्या निश्वासित श्रुतीच्या सामर्थ्याने ऋग्वेदादी शब्दाने मंत्र आणि इतिहासादीने ब्राह्मणाचे हे ग्रहण केले पाहिजे. पुरुषांच्या निश्वासाच्या समान हे नियत रचनावान विद्यमान वेदाचीच अभिव्यक्ती झाली आहे. पुरुषांची बुद्धीचे प्रयत्नपूर्वक याची सत्ता येते, रचना या ठिकाणी नसते. इथे कुठल्याही प्रकारचे बुद्धी पुरस्सर किंवा बुद्धीने केलेले प्रयत्न याच्यामधून ही रचना झालेली नाहीये, तर ती सहजतेने निश्वासातून झालेली आहे असे या ठिकाणी याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे याच्यासाठी हे आपल्या निरपेक्ष अर्थातच प्रमाण आहे आणि म्हणून त्याने ज्ञान आणि कर्म ज्याचे जसे निरूपण केले आहे कल्याण थोडं कामी ऑफलाईन आहे बघ. यांचे रूपांच्या विकाराची व्यवस्था नामप्रकाशाच अधीन असते. जल आणि फेसाच्या समान ज्याचे वास्तविक अथवा अवास्तविक रूपाने निरूपण केल्या जाऊ शकत नाही, त्या परमात्म्याचे उपाधिभूत व विकारास प्राप्त होताना संपूर्ण अवस्थेमध्ये स्थित असलेले जे नाम आणि रूपास संसार असं म्हणतात. या कारणाने नामाच्याच निश्वासित होण्याचे प्रतिपादन केले आहे. कारण की त्या निरूपणांचे रूपाचे निश्वासित्व हे सिद्ध होते. ज्याच्या ठिकाणी निश्वासित्व सांगितलंय तर तो केवळ निश्वास म्हणूनच सांगितला नाही, तर ती सहज होणारी प्रक्रिया ही त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. अथवा आता ब्राह्मण जाती त्यास परास्त करून देत असतात. हे जे सर्व काही आहे ते आत्माच आहे. म्हणजे जर कोणी आत्मा नाही असं सांगत असतील तर त्या ठिकाणी ब्राह्मण जे आहेत ते त्याला त्याच्या ह्या म्हणण्याला परास्त म्हणजे पराभव करतात. या मंत्राद्वारे संपूर्ण द्वैत वर्गास अविद्येचे कार्य दाखवले. कल्पित सिद्ध होण्याच्या कारणाने त्या वेदाचे अप्रामाणिक होण्याची आशंका होत असते. त्या आशंकेच्या ज्या समान प्रयत्नाच्या शिवाय उत्पन्न झाल्या असल्यामुळे त्याचे कारण हे वेद प्रमाण आहे. हे वेद प्रमाण का मांडलेले आपण प्रत्येक वेळी म्हणतो की वेद प्रमाण आहेत, श्रुती प्रमाण आहे. त्याचं कारण काय की त्याच्यामध्ये परमात्म्याची सहजता आली आहे आणि जिथे सहजता आहे ती सत्य आहे. या ठिकाणी सहजतेने बाहेर पडतं का नाम बाहेर पडतं, ज्ञान बाहेर पडतं, सिद्धांत बाहेर पडतात. या सिद्धांतालाच प्रमाणित सिद्धांत असं म्हणतो आपण. त्याला प्रमाण मानलेलं आहे. म्हणून या ठिकाणी वेद अप्रामाणिक म्हणता येणार नाहीत, तर ते वेद हेच प्रामाणिक आहेत. आणि याचं कारणच असं आहे की त्याच्या निश्वासातून हे वेद बाहेर पडलेले आहेत आणि निश्वासातून म्हणजेच अत्यंत सहज अवस्थेमध्ये आत्मस्थितीमध्येच बाहेर पडलेले आहेत. म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शंका घेणं अयोग्य आहे. असा हा 10व्या श्लोकाचा या ठिकाणी आपण विस्ताराने पाहिलं. त्यानंतर आता पुढचा भाग पाहूया आपण की आता सर्वांना जो आश्रयस्थान जे आहे ते आश्रयस्थानच हे आत्मतत्व आहे. आता हे आत्मतत्व आश्रयस्थान कसं आहे या संदर्भामध्ये इथे विवेचन आहे. काही दृष्टांत देऊन याचं विवेचन आहे. त्यामुळे याच्याशिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की जगताचे जे ब्रह्मत्व केवळ उत्पत्ती आणि स्थिती कालामध्येच या प्रज्ञानाची सुरू आहे आणि ज्या बुद्ध म्हणजे बुडबुडे हे आणि फेसादी सत्ता ही जलाची सोडून नाही. कारण ती फेस जे दिसतो त्याच्यामध्ये जळावरचा किंवा बुडबुडे दिसतात, तर त्या फेसामध्ये आणि त्या बुडबुड्यात सुद्धा केवळ जलच आहे. ती जलाची सत्ता ते सोडत नाहीत. त्याच प्रकारे प्रज्ञानाने भिन्न त्याचे कार्य आणि त्यामध्ये लीन होणारे
नामरूप आणि कर्माची देखील सत्ता नसते, कारण सत्ता ही प्रज्ञानाचीच आहे. फक्त आविष्कारात भेद आहे. पण ज्या ठिकाणी अधिष्ठान जर पाहिलं तर ते एकमेव अद्वितीय ते ब्रह्मतत्वच आहे आणि त्यालाच प्रज्ञान असा शब्द वापरलाय. त्यामुळे या कारणाने एकच प्रज्ञान घन एकरस ब्रह्म असतं असं जाणून घेतलं पाहिजे. आणि याबद्दलची श्रुती जी आहे ती खालील मंत्र सांगत आहे की प्रलय प्रदर्शित करण्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. आता श्रुती काय म्हणते ते बघूया आपण. तर मंत्र क्रमांक 11. तेव्हा 11व्या मंत्रामध्ये काय सांगितलंय ते पहिले ना मूळ आपण संहिता पाहूया. स यथा सर्वा समापांग समुद्र एकायनमेवांग सर्वेषां स्पर्शानां त्वगेकायन्मेषां सर्वेषां मंधानां नासिके एकायनमेवं सर्वेषां रसानां जिह्वे कायनमेवं सर्वेषां रूपाणां चक्षुरेकायनमेवं सर्वेषां शब्दान् श्रोत्रमेकाय कायमेव सर्वेषां संकल्पान् मन एकनेवं सर्वासां विज्ञानां हृदयमेकायनमेवं सर्वेषां कर्मणां हस्तवेकायमनं वेकायनम एव सर्वेषां सुनंदां नामो पस्थ एकायनमेवं सर्वेषां विसर्गाणां. आता हे त्याने सर्व सर्व ठिकाणी त्या आत्मतत्वाचा संबंध कसा आहे आणि सगळीकडे त्याचंच कार्य कसं चालू आहे, तर आणि त्याच्याच आधारावर हे संबंध ब्रह्मांड कसं चालू आहे त्याचं हे ह्याने हा दृष्टांत दिलेला आहे. आणि त्याच्या पुढे म्हटलं पायुरेकायानम सर्वेषां अध्वानां पादवेकायनमेवं सर्वेषां वेदानां वागेकायनम असा हा 11वा मंत्र आहे. तेव्हा या 11 मंत्राचा पहिल्यांदा शब्दशः अर्थ काय आणि त्याचा आशय काय हे आपण पाहूया. त्यामुळे जो आता जो दृष्टांत ज्या प्रकारे समजतं, जलांचा समुद्र एक प्रलय स्थान आहे. म्हणजे सर्व नद्या ज्या आहेत, सर्व पृथ्वीवरचं जे पाणी आहे वेगळ्या जलाशयातून निघतं, जे वेगळ्या नद्या आणि नाले ओढे हे सगळ्यातून मुख्य नदीमध्ये मिसळतं आणि नदी जी आहे शेवटी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे सर्व त्या पृथ्वीवरच्या जलाचं प्रलयस्थान काय आहे तर तो समुद्र आहे. त्याच प्रकारे समस्त स्पर्शांचा हा प्रलयस्थान ही त्वचा आहे. त्वचा एक आयन आहे. त्याच प्रकारे समस्त गंधाचा दोन्ही नासिका हे एक आयन आहे. त्याच प्रकारे समस्त रसाचा हा जिव्हा एक आयन आहे. आणि ह्या प्रकारे समस्त रूपांचा चक्षु एक आयन आहे. त्याच प्रकारे समस्त शब्दांचा श्रोत्र एक आयन आहे. आणि त्याच प्रकारे समस्त संकल्पांचा मन एक आयान आहे. अशा प्रकारे समस्त विद्यांचा हृदय एक आयान आहे. आणि अशा प्रकारे समस्त कर्मांचा हस्त एक आयन आहे. अशा प्रकारे समस्त आनंदाचा उपस्थ एक आयन आहे. आणि अशा प्रकारे समस्त विसर्गांचा वायू एक आयन आहे. अशा प्रकारे समस्त मार्गांचे चरण एक आयन आहे. आणि अशा प्रकारे समस्त वेदांचा वाक एक आयन आहे. असं या ठिकाणी आपल्या शरीरालाच धरून त्यांनी सर्व विविध जे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत आणि त्यानुसार जे अवयव आहेत त्या अवयवाचं सुद्धा हे अंतिम कुठे कुठे त्या विलीन होतात हे त्या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा या मंत्राचा जो आशय आहे तो आशय असा आहे की हा जो दृष्टांत ज्या प्रकारे संपूर्ण नदी विहिरी आणि नद्यांच्या जलाचा हा समुद्र एक एकायन एक गमनस्थान एक आयन आहे म्हणताना गमनस्थान असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा समस्त नदी विहिरी आणि नद्या यांचं जे जल आहे ते समुद्रामध्येच समुद्र हेच त्याचं एकायन म्हणजे एक गमनस्थान आहे, एक प्रलयस्थान आहे. अर्थात अभेद्य प्राप्तीचे स्थळ असते. जसे की हा दृष्टांत आहे की त्याच प्रकारे वायूचे सर्वभूत मृदू कर्कश कठोर आणि पिच्छिल आदी समस्त स्पर्शांची त्वचा एक प्रलय स्थान आहे. त्वचेने त्वचा संबंधी स्पर्श सामान्य मात्र समजले पाहिजे. त्याचमध्ये समुद्रामध्ये त्यामध्येच समुद्रामध्ये जलाच्या समान स्पर्श विशेष प्रविष्ट आहे. आणि त्याच्याशिवाय ते सत्ता शून्य होऊन जातात. कारण की ते त्यांच्या संस्थान मात्र पृथक आकार मात्र होते. अशा प्रकारे तो वाक्शब्दच वाच्य स्पर्श सामान्य त्वचेची विषयात स्पर्श विशेषाच्या समान मनाचे विषय सामान्य मात्र रूपमन हा संकल्पामध्ये प्रविष्ट होऊन जातो आणि त्यापासून पृथक असा सत्ता शून्य होऊन जात असतो. अशा प्रकारे मनाचा विषय देखील या बुद्धीच्या सामान्य विषय मात्रात प्रवेश करून त्यापासून पृथक राहणार नाही आणि विज्ञान मात्रच होऊन
तो समुद्रातील जलाच्या समान प्रज्ञानघन परब्रह्मामध्ये लीन होऊन जातो. अशा प्रकारे पराक्रमाने आपल्या ह्या ग्राहक इंद्रियाच्या सहित शब्दादीच्या प्रज्ञानघनामध्ये तो लीन होऊन जाण्यावर, कोणतीही उपाधी न राहण्यावर तो लवणखंडाच्या समान एकरस अनंत अपार अखंड प्रज्ञानघन ब्रह्मच राहून जात असतो. म्हणून एकमात्र अद्वितीय आत्माच आहे असे जाणले पाहिजे. अशा प्रकारे पृथ्वीचे विशेष रूप समस्त गंधाच्या नाशिका घ्राण संबंधी विषय सामान्य, जलाचे रसनेंद्रिय संबंधी विषय सामान्य, तेजाचे विषय रूप समस्त रूपांचे चक्षु संबंधी विषय सामान्य आणि पूर्वीप्रमाणे शब्दाचे श्रोत्र संबंधी विषय सामान्य म्हणजेच आश्रय आहे. अशा प्रकारे ह्या श्रोतादी विषयाच्या सामान्याच्या मनाचे हे विषय सामान्य रूप संकल्पामध्ये मनाचे विषय सामान्याचे देखील हे बुद्धीचे विषय सामान्य रूप विज्ञान हे मात्रा म्हणजे विज्ञान ह्या मात्रामध्ये आणि पुन्हा विज्ञान मात्र होऊन प्रज्ञानघन परमात्म्यामध्ये ते होऊन जातं. ही शेवटी अंतिम जे आहे विलीन कुठे होतं? सर्व गोष्टी, सर्व दशेंद्रियांचा विषय घ्या किंवा सर्व जलाशयाचा विषय घ्या आणि समुद्राचा विषय घ्या, हे सर्व जे आहे अंततः हे परमात्म्यामध्ये विलीन होतं. परमात्मा हा निर्मितीच्या पूर्वी होता आणि तो प्रलयाच्या नंतरही आहे. तेव्हा हे सर्व जे वर्णन आहे ते परमात्म्याच्या संदर्भातलं वर्णन. तेव्हा अशा प्रकारे कर्मेंद्रियाचे भाषण, ग्रहण, गमन, त्याग आणि आनंद रूप विशेष समय त्या त्या क्रियेच्या सामान्यामध्ये हे प्रविष्ट होऊन विभागास योग्य राहत नाही. ज्या प्रकारे समुद्रामध्ये गेलेल्या जलाप्रमाणे जो प्राण आहे तीच प्रज्ञा आहे आणि जी प्रज्ञा आहे तोच प्राण आहे असे या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा आता त्याच्यावर थोडीशी ही चर्चा होते. त्यात शंका अशी विचारल्या जाते की येथे सर्व विषयाचेच लय दाखवले आहे आणि इंद्रियाचे मात्र नाही, तर यामध्ये काय कारण आहे? म्हणजे इथे त्याला शंका आली की इंद्रियाचं विलीन होत नाही, बाकी जे विषय आहेत ते इंद्रियात विलीन होतात हे सांगितलेलं आहे, पण इंद्रियाचं विलीन होत नाही याचं काय कारण आहे हा प्रश्न आहे त्या ठिकाणी. त्याच्यावर समाधान असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्या समाधान करताना असं सांगितलं की तुम्ही म्हणता ते ठीक आहे, परंतु श्रुती जी आहे ती इंद्रियांना सजातीय मानत असते, अन्य जातीवाले नाही. विषयाचेच आपल्या ग्राहक रूप जे अन्य स्वरूप असते त्याचेच नाम इंद्रिय आहेत. ज्या प्रकारे रूप विषयाचेच हे संस्थान मात्र दीपक सर्व प्रकारच्या रूपास प्रकाशित करण्यामध्ये साधन आहेत, अगदी त्याच प्रकारे दीपकाच्या प्रमाणे समस्त विशेषाचे स्वरूप विशेषाचे प्रकाश रूपाने इंद्रिय अन्य संस्थान मात्र आहेत. या कारणाने इंद्रियाचे प्रलयासाठी करण्यासाठी त्याची आवश्यकताच नसते, कारण विषय सामान्य रूप होण्याच्या कारणाने विषयाचे प्रलयाने इंद्रियाचा देखील त्या ठिकाणी प्रलय सिद्ध होतो. त्यामुळे इंद्रिय आणि विषय हे वेगळे नाही आहेत. ज्यावेळेस सर्व विषयाचा प्रलय होतो तेव्हा त्या विषयाबरोबर त्या प्रलयाचाच देखील इथे प्रलय होत असतो, असा त्या शंकेचं समाधान केलेलं आहे. तेव्हा तो 11वा जो मंत्र आहे तो इथे संपन्न होतो. त्याच्या पुढे जो आहे तो विषय असा आहे की विवेकाद्वारे देह इत्यादीचे विज्ञानघन स्वरूप होण्यामध्ये जलामध्ये टाकलेल्या लवणखंडाचा दृष्टांत दिलेला आहे. हा दृष्टांत खूप महत्वाचा आहे, कारण ह्या दृष्टांतामध्ये आत्मतत्व हे सर्वत्र कसं आहे हे या ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे. तेव्हा हे देह इत्यादीमध्ये जो विज्ञानघन स्वरूप आहे, विज्ञानघन हा शब्दच या ठिकाणी महत्वाचा आहे. विज्ञान म्हणजे सर्वत्र सर्वव्याप्त सर्व वस्तूमध्ये असणारा आणि घन म्हणजे अगदी ओतप्रोत असणारा असा तो विज्ञान घन जो आहे तेच स्वरूप आहे, तेच ब्रह्मतत्व आहे. आणि ते सर्वांचं म्हणजे देह इत्यादीचं सर्व प्राकृतिक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचं जे आहे ते त्या विज्ञान घर स्वरूपामध्ये ते एकरूप होतं. तर कसं होतं? तर जलामध्ये टाकलेले लवणखंड, लवणखंड म्हणजे मिठाचा खंड आहे. तो मिठाचा जो मोठा खंड आहे, शिळा आहे त्याची, ती मिठाची शिळा ज्यावेळेस जलामध्ये जाते त्यावेळेस त्या जलाशी आणि त्या लवणाची संबंध इतका एकरूप होतो की त्याच्यामध्ये भेद करता येत नाही. त्यामुळे हा दृष्टांत या ठिकाणी इथे दिलेला आहे. तेव्हा इथे अशी प्रतिज्ञा केली गेली आहे की हे जे काही आहे ते सर्वच आत्मा आहे. यामध्ये आत्मसामान्यात आत्मसामान्यत्व, आत्मजनित्व आणि आत्मप्रलयत्व हे हेतू दाखवले गेले आहेत. म्हणून उत्पत्ती स्थिती आणि प्रलयामध्ये प्रज्ञानाहून भिन्न कोणाचीही सत्ता न होण्याच्या कारणाने ज्याने अशी प्रतिज्ञा केली की प्रज्ञानम ब्रह्म आहे, हे सर्वच आत्मा आहे, त्यास तर्काने असे सिद्ध करून दिले की हा प्रलय स्वाभाविकच आहे असे पौराणिक लोक सुद्धा म्हणत असतात. तेव्हा ब्रह्मवेत्त्याच्या
जो ब्रह्मजनित बुद्धिपूर्वक प्रलय होत असतो तो तर आत्यंतिक आहे असे सांगितले जाते. तेव्हा जे काही अविद्येच्या निरोधाद्वारे होत असतं त्याच्यासाठी विशेष निवेदन या ठिकाणी हे आरंभ केलेले आहे. तेव्हा त्या संदर्भातला हा मंत्र क्रमांक 12वा. 12वा मंत्र काय आहे ते आपण पाहू. स यथा सैंधव सैंधव अखिल्य उदके प्रस्थ उदमे उदमे उदक उदकमेव अनुविधीयेत न हास्योद्ग्रहणेव यस्यात् यतो ततस्वात् ददित लवणमे वैव वा इदं महद्भूता भूतमानन्तं पारविज्ञानघन एव एतेभ्यो भूतेभ्यः समुत्थाय तान्येवानु विनश्यति न प्रेत्य संज्ञास्तित्थरे बिर्बिमिती होवाचे याज्ञवल्क्यः. त्याचा अर्थ असा आहे या मंत्राचा. यामध्ये असा एक दृष्टांत सांगितला आहे की ज्या प्रकारे जलामध्ये टाकलेला हा मिठाचा मोठा खंड जो आहे तो जलातच लीन होऊन जातो, त्या त्या ह्या मोठ्या खंडास काढण्यासाठी कुणीही समर्थ नसतो. जेथे जेथे जल आहे तेथून तेथून जर जल काढले जाईल तर ते तुम्हाला खारटच लागेल असे जाणून येते. तेव्हा हे मैत्रीय, त्याच प्रकारे हे महद्भूत म्हणजेच तो परमात्मा, तर हे महद्भूत हा अनंत अपार आणि विज्ञान घन आहे. आणि हे त्या सत्यशब्दाच्या भूतापासूनच प्रगट होऊन त्याच्याच बरोबर नाशास प्राप्त होऊन जात असते. देहेंद्रिय भावाने मुक्त होण्यावर याची संज्ञा राहत नाही. हे मैत्रीय, असे मी तुला सांगत आहे असे याज्ञवल्क्याने मैत्रेयाला सांगितले. तेव्हा त्याचा आशय असा आहे की येथे हा जो दृष्टांत दिला आहे तो स यथा इत्यादी सैंधव खिल्य, सिंधूच्या विकाराचं नाम सैंधव आहे. सिंधू जे आहे ना, सिंधू या शब्दाने काय म्हटलंय की सिंधू हा शब्द म्हटला की तो स्पंदन, आणि तो स्पंदन म्हणजे वाहत असणारं जल. तर या वाहत असणाऱ्या जलाला मधून जे स्पंदन जी क्रिया दिसते त्या क्रियेलाच आपण सिंधू असं म्हणतो. तेव्हा सिंधू हा शब्द हा प्रवाहित असलेल्या जलासंदर्भात आहे. आणि तो सैंधव हा जो शब्द निघाला तो या सिंधूच्या विकाराचं नाम सैंधव आहे. म्हणून हे शब्दव्युत्पत्ती समजणं आवश्यक आहे. आपण सैंधव हा शब्द वापरतो तो मिठाच्या संदर्भात वापरतो, पण मीठ जे आहे तो सिंधूचा विकार आहे. आणि सिंधू जे आहे ते वाहणारं जल आहे. तेव्हा जलाच्या स्पंदनाला सिंधू असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे वाहत जाणारं जे जल आहे ते सिंधू आहे. आणि त्याचा जो विकार अथवा त्याच्यापासून उत्पन्न होणारा जे सैंधव असे म्हणतात, जे सैंधव असतं ते खिल्व म्हणजे त्याची शिळा असते. खिल्व हा शब्द जो आहे ना तो शिळा या अर्थाने. तर आणि त्यास सैंधवा खिल्य असा शब्द वापरलेला आहे. यही किल्य किलच खिल्य आहे. येथे स्वार्थामध्ये यत प्रत्यय खिल्य असा आहे. येथे सर्वात यत प्रत्यय आहे तो आपल्या कारणभूत सिंधू म्हणजे जलात टाकल्या जाणाऱ्या या जलाच्या बरोबर तो मिसळून जाताना त्यातच तो लीन होत असतो. पार्थिव तेजसाचा संपर्क होण्याने जी त्या शिळेस कठीणता प्राप्त होत असते ती आपल्या कारणाशी संयोग झाल्यावर निवृत्त होऊन जात असते. म्हणजे केव्हाही कार्य ज्यावेळेस कारणामध्ये लीन होतं तेव्हा कार्य हे निवृत्त होतं. कार्याचं स्वरूप हे राहतच नाही, हे तात्पुरतं असतं. परंतु त्याचं जे कारण आहे ते अखंड असतं आणि त्या कारणातच तो कार्याला विलीन करत असतो. तर हीच प्रक्रिया या ठिकाणी सांगितली की जो परमात्मा आहे तो त्याच्यापासूनच सर्व ब्रह्मांड निर्माण होतं, सर्व विश्व निर्माण होतं. आणि या सर्व विश्वाला प्रलय काळात तो आपल्यामध्येच पूर्ण विलीन करून घेतो. पण तो शेष राहतो तो परमात्मा आहे. आणि होण्यापूर्वी जो आहे तोही परमात्माच आहे. तेव्हा ही जलाबरोबर मिसळून जाणं ही आणि त्याचबरोबर मिठाच्या शिळेचा देखील मिळून जाणं या क्रियेस एकरूप होणे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही मिळून जाणं जो भाग आहे तो एकरूपतेच या ठिकाणी प्रतीक आहे की जो परमात्मा आणि जो जीव आणि परमात्मा आहे तो जीव जो आहे तो परमात्मा विलीन होतो म्हणजे तो एकरूप होतो, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे त्याच्यापासून असं सांगितलं जातं की पाण्याबरोबरच तो लीन होऊन जातो. या शिळेचं हे उद्ग्रहण अर्थात पूर्ववत काढून ग्रहण करण्यासाठी कोणत्याही अत्यंत निपुण पुरुष समर्थ होत नसतो. कोणालाही हे संभवच नाहीये की आता ही जी शिळा आहे ही शिळा एकदा जलामध्ये ती मिळून गेली आणि ते जल प्रवाहित झालं तर त्यावेळेस ती शिळा त्या जलातून वेगळी काढता येणार नाही.
तो कितीही समर्थ मनुष्य असो. तर असं का होत नाही? तर कारण की ज्या योगाने तो त्या जलास ग्रहण करत असतो, अर्थात ग्रहण करून तो चाखत असतो, ते जल जे आहे ते लवणाच्या स्वादानेच, म्हणजे खारट स्वाद असणारं असतं. त्यामध्ये शिळा पण नसतं आणि त्या ठिकाणी शुद्ध जलही नसतं. तर ते शिळापण सुद्धा त्या खारट पाण्याच्या चवीमध्येच मिळालेलं असतं आणि तो जल सुद्धा त्या खारट पाण्यापासूनच ते आविष्कृत होत असतो. त्यामुळे हा जो दृष्टांत आहे, तो दृष्टांत आहे त्याच प्रकारे हे मैत्रीय, हा जो परमात्मा नामाचं जे महाभूत आहे, त्या महद्भूताने तो अविद्येने प्रचिन्न होऊन देहेंद्रिय रूप उपाधीच्या संबंधाने खिल्यभावास प्राप्त होऊन गेला असतो आणि मरणधर्मी वाली जन्म मरण आणि पिपासा आदी संसारिक धर्म असणारी व मी नामरूप कार्यात्मिका आणि अमुक वंशामध्ये उत्पन्न झाली आहे असे भाववाली होऊन गेली आहे. देहेंद्रियास जनित उपाधीच्या या संपर्काने भ्रांतीचे कारण उत्पन्न होऊन गेले आहे. अ, तेरा ते खिल्यभाव आपण कारण असलेल्या या महासमुद्र स्थानीय अजर अमर अभय शुद्ध सैन्यवर्धनाच्या समान एक रस आणि प्रज्ञानघन अनंत अपार अखंड व अविद्याजनित भ्रांतिमय भेदाने रहित असलेल्या त्या परमात्म्यामध्येच ते प्रविष्ट करून दिल्या जात असतं. त्यामध्ये प्रविष्ट होण्यावर त्या खिल्य भावाच्या आपल्या या कारणाद्वारे लीन करण्यासाठी, म्हणूनच हे एकमेव अद्वितीय महाभूत असतं आणि महान भूत होण्याच्या त्या महद्भूत म्हटल्या जाणाऱ्या जात असतं. कारण की अकादीच्या कारणाने होण्याच्या ते सर्वापेक्षा ते महान असल्यामुळे ते महत आहे आणि तीनही काळात त्याच्या स्वरूपाशी व्यभिचार होत नाही. ते सर्वदा जसे की तसेच राहत असते. त्या कारणाने ही जी प्रक्रिया आहे त्यालाच भूत असं म्हटलेलं आहे. तेव्हा ते आपल्या स्वरूपाशी व्यभिचार करत नाही, तर ते स्वरूपभूतच असतं, स्वरूपाशी एकरूप असतं. म्हणून त्याला भूत ह्या शब्दामध्ये ही निष्ठा त्या ठिकाणी त्याचा प्रत्यय जो आहे तो त्रैकालिक असतो, तो सर्व कालामध्ये असतो. अथवा भूत शब्दाची ही परमार्थवाची वाची आहे आणि अर्थात हे महत असतं, म्हणजे पारमार्थिक आहे, या कारणाने महत्भूत असतं. आणि यद्यपि हिमालयादी पर्वताच्या समान लौकिक बुद्धी देखील भान होत असते, परंतु ते स्वप्न अथवा मायेच्या समान असतं. परमार्थ वस्तू नसतेच ती. त्यापासून श्रुती यास विशेषित करून करत असते की हे महत आहे आणि भूत आहे, अनंत अर्थात अंत नसणारी, या कारणाने अनंत आहे. कदाचित त्याची अनंतता अपेक्षित होईल, या कारणाने अपारम असे विशेषण देत आहे. विज्ञप्तीमुळे त्याला विज्ञान असं म्हटलंय. जे विज्ञान होईल आणि घन होईल त्यास विज्ञान घन असं म्हणतात. येथे घन शब्द विज्ञानामध्ये अन्य जातीच्या वस्तूचा निषेध करण्यासाठी आहे. जसे की सुवर्ण घन, लोह घन इत्यादी. एव शब्द निश्चय अर्थातक आहे. तात्पर्य असं आहे की याच्यामध्ये कोणतीही दुसरी विजातीय नसतेच. कारण जर हे आत्मतत्व एक अद्वैत परमार्थता शुद्ध आणि सांसारिक दुःखाने असंपृष्ट असेल, तर आत्म्याच्या या अखिल्य भाव का आहे? आणि हा मी झालो, हा मी मेलो, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, अहममत्व इत्यादी लक्षणाने असणारा अनेक संसारिक धर्माने तो दूषित आहे का? तर ह्यावर सांगितले आहे की ह्या भूतापासून हा जो देह आणि इंद्रियरूप विषयाच्या आकारात परिणित झालेला जो फेस बुडबुडे आणि याच्या समान जलस्थानीय स्वच्छ परमात्म्याचा नामरूपमय विकार आहेत, त्याचे संपूर्ण विषयापर्यंत समुद्रामध्ये नदीचे समान पारमार्थिक विवेक ज्ञान प्रज्ञान घन या ब्रह्मामध्येच त्याचं लय होणे हे दाखविले आहे. आणि ह्या सर्वांमध्ये हेतुभूत सत्य शब्दाच्या सत्य शब्दवाच्य भूताने लवणखंडाचे समान उत्पन्न होऊन, ज्या प्रकारे जलामध्ये सूर्य चंद्रादिकाचे प्रतिबिंब अथवा हे जे अलौकिक जे आहे आणि ते महवर उपाधीचे कारण आहे. तेव्हा हा हा विस्तार जो आहे तो आणखीन पुष्कळ आहे. तो आपण आता पुढच्या रविवारी बघूया. आपली वेळ संपून 2 मिनिटं झालेले आहेत. इथे आपण थांबू आणि पुढच्या रविवारी आपण हा संदर्भ घेऊन थोडी संक्षिप्त पुनरावृत्ती करून पुढे जाऊया आपण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.